नमस्कार, मी मृणाल गायकवाड। आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहीत आहे की सरकारचा नवीन एक प्रकृती परीक्षण म्हणून सर्वे सुरू झाला आहे, जो आयुर्वेदिक वैद्य आणि विद्यार्थ्यांना दिलेला आहे। प्रकृती परीक्षणासाठी NCISMने एका ॲपद्वारे सर्वे सुरू केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची प्रकृती जाणून घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्हाला आहार विहार काय करायचा आहे किंवा व्यायाम काय करायचा आहे हे जाणून घेऊ शकता। त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांकडे किंवा एखाद्या BMS स्टुडंटकडे जाऊन तुम्ही तुमची प्रकृती परीक्षण करून घेऊ शकता आणि जी तुमची प्रकृती येईल त्यानुसार तुम्हाला काय खायचं आहे, काय खायचं नाही आहे, काय व्यायाम करायचा आहे किंवा काय व्यायाम करायचा नाही आहे, ह्या सर्व लाईफस्टाईलमधले चेंजेस करू शकतात आणि त्याद्वारे तुम्ही कमी आजारी पडू शकता। म्हणजेच तुम्ही तुमच्या स्वास्थ्याचं रक्षण करू शकता, कारण आमचा आयुर्वेदाचा उद्देशच आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम। मी एक BMS स्टुडंट असल्याने मी सुद्धा हा सर्वे केलेला आहे। सर्वे कसा झाला, लोकांच्या कशा प्रतिक्रिया होत्या हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा होता आमचा सर्वेचा पहिला दिवस। समोर माझ्या गोड मैत्रिणी बसलेल्या आहेत। सर्वेसाठी आम्ही चाललो होतो शिरोळ या गावात। प्रज्ञा, हॅपी बर्थडे प्रज्ञा। मग बर्थडे दिवशी छान छान सर्वे करतेस, कसं वाटतंय? एवढं पुण्याचं काम करायला लागलेस की ग? नाही, छान वाटत आहे, छान वाटलं। झाला का? होय, दोनच भेटले पण मला। 2 ते 3 तासांचा सर्वे करून आमची एक फील्ड व्हिजिट होती, जी होती दत्त फॅक्टरीच्या दत्त नर्सरीला। तिथे अनेक प्रकारच्या झाडांच्या अनेक प्रजाती होत्या। तिथल्या माळी काकांनी सुद्धा खूप उपयुक्त अशी माहिती दिली। आणि पुन्हा आम्ही परतीच्या वाटेवर चाललो। हॅपी बर्थडे। प्रज्ञाच्या बर्थडे सेलिब्रेशन नंतर प्रज्ञाने एक जंगी पार्टी दिली। ते म्हणतात ना, गुड फूड मेक्स गुड मूड अँड शेड्यूल एंड्स विथ अ ब्यूटीफुल सनसेट। आओ हम साकार करें स्वस्थ भारत का सपना, आओ अंगीकार करें। गुड मॉर्निंग। आणि आज आहे सर्वेचा 3रा दिवस। सो आम्ही जातोय फेक जिम सांगलीमध्ये। बघूया आज तिथला रिस्पाय। आओ अंगीकार करे प्रकृति परीक्षण अपना, आयुर्वेद का आधार है स्वास्थ्य। ओके, सो जिम मधला सर्वे करून आलेलो आहे आम्ही आणि कंटाळा आलाय थोडा प्रश्न विचारून। हेल्थ कॉन्शियस लोक असल्याने रिस्पॉन्स चांगला मिळतोय, बाकी ठिकाणपेक्षा खूप चांगला आहे। म्हणजे ग्राउंड लेवलला जेव्हा जाऊन तुम्ही काम करता, फिरून करत असाल तर काही ठिकाणी रिजेक्शन मिळतं आहे की स्कॅनर असल्याने आम्ही स्कॅन देऊ शकत नाही किंवा याचं काय करणार। पण काही हेल्थ कॉन्शियस लोक असतात ती ठीक आहे, म्हणजे करताय तुम्ही, चांगलं करताय, आम्हाला पण चांगलं प्रकृतीनुसार डाएट एक्सरसाइज मिळतो आहे, त्यामुळं त्यांना पण सॅटिस्फॅक्शन मिळते। अशाच अजून खूप पब्लिक प्लेसेसमध्ये फिरून सर्वे करायला लागणार आहे। टार्गेट खूप मोठं दिलं आहे, कंप्लीट केल्याशिवाय पर्याय नाही आहे। ही झाली सकाळ शिफ्ट। आता संध्याकाळच्या शिफ्टमध्ये दुसरे एरियाज कवर करावे लागणार आहेत। आता ते कुठले असतील ठरवून जायला पाहिजे, कारण तसे लोक म्हणजे जिथं लोक जास्त रिस्पॉन्स देतील अशा ठिकाणी जाऊनच करायला पाहिजे। सो लेट्स सी संध्याकाळी किती होत आहेत, कसे होत आहेत।
कसा रिस्पॉन्स येतो आहे. आता करायला खूप मज्जा येते आहे. आत्तापर्यंत जास्त परीक्षण केल्यानंतर स्पीड थोडी वाढायला लागली आहे. कमी वेळात हे होते. फक्त ॲपचा प्रॉब्लेम येतो आहे. ॲप डाउनलोड करताना वेळ लागतो आहे. त्याच्यामुळे एका व्यक्तीला कमीत कमी 20 मिनटं तर जात आहेत. त्यामुळं भरपूर करावे लागणार आहेत अजून. का आधार है, स्वास्थ्य का संकल्प है, आयुर्वेद पद्धति अच्छी सेहत का विकल्प है. हॅलो अगेन. आत्ताच सर्वेची नाईट शिफ्ट झाली आहे. आज सर्व्हर डाऊन होता. जवळजवळ 4 तास तरी सर्व्हर डाऊन होता. त्यामुळे कोणाचाही OTP येत नव्हता. तर आज भरपूर झाले असते. खूप लोक मिस झालेत हातातून. उद्या परत त्याच्यापेक्षा जास्त पोटेन्शियलनं काम करावं लागणार आहे आजचे भरून काढण्यासाठी. त्यामुळं लेट्स सी. उद्या पण सर्व्हर डाऊन झाला तर मग काही खरं नाही भाई. आयुर्वेद की चिकित्सा का विष्णु ने बढ़ेगा सम्मान, अब घर घर पहुंचेगा आयुर्वेद का विज्ञान. आओ स्वीकार करें आयुर्वेद की महिमा, आओ अंगीकार करें प्रकृति परीक्षण अपना, आओ हम साकार करें स्वस्थ भारत का सपना, आओ अंगीकार करें प्रकृति परीक्षण अपना. A few moments later. Do you know, I am doing a survey of Prakriti Parikshan. The Parikshan has taken my head. It has literally brainwashed me. Now I am totally a frustrated person. पण कवटी तशीच दिसत्या. ब्रेन पण तसाच असणार आहे. क्या आएगा? मस्त जोक मारा रे. ये हंस रे हलकट हंस.